मंडळी, सर्वांचे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज गुरुवारी आहे आणि गुरुवारी स्वामींचा कशा प्रकारे अभिषेक करते, कशी सेवा करते, म्हणजे स्वामीच करून घेतात ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यासाठी व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पाहत राहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला आणि कमेंटमध्येही सांगायला विसरू नका। तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी सगळ्यात अगोदर मुख्य दरवाजाच्या समोर रांगोळी वगैरे काढून घेत असते। तर पहिल्यांदा मी झाडून घेतला, त्याच्यानंतर स्वच्छ कपड्याने पुसून घेतला आणि इथे मी रांगोळी काढायला बसले आहे। तर मी ना छाप्यानेच रांगोळी वगैरे काढून घेत असते। हाताने ना खूप असा वेळ लागतो रांगोळी काढायला आणि हाताने रांगोळी चांगली येत नाही, आणि छाप्याने रांगोळी वगैरे काढून घेतली ना तर खूप छान आणि खूप सुबोषित अशी रांगोळी येते। तर मी नेहमी छाप्यानेच रांगोळी काढून घेत असते आणि ती छाप्याने रांगोळी काढून झाली आहे माझी। त्याच्यानंतर माझ्या घरी ना लक्ष्मीच्या पावलांचा पण छापा होता, तर रांगोळीच्या दोन्ही साईडला लक्ष्मीच्या पावलांच्या छाप्याने रांगोळी वगैरे काढून घेतली। आणि मी ना गुरुवार, शुक्रवार, मंगळवार, चतुर्थी या दिवशी ना सकाळी एक दिवा प्रज्वलित करून मुख्य दरवाजाच्या बाजूला लावत असते, कारण मुख्य दरवाजातून लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते। तर दिवा वगैरे लावून झाला आहे आणि उंबरट्याला हळदीचे लेपन वगैरे देऊन झाले आहेत। उंबरट्याची पूजा पण झाली आहे, सकाळची पूजा पण झाली आहे। त्याच्यानंतर मग मी स्वामींचा अभिषेक करायला इथे बसले आहे। तर स्वामींचा अभिषेक मी ना आज गरम पाण्यानेच करून घेणार आहे। तर मला काल आठवणच राहिली नाही दही वगैरे आणायची, तर आणि दूध पण आमचा खूप असा उशिरा येतो आणि मुलं शाळेत गेल्यानंतर मुलांचा टिफिन वगैरे झाल्यानंतरच मग मी स्वामींची नित्यसेवा, स्वामींचा अभिषेक वगैरे करून घेत असते। आणि खूप उशिरा वगैरे मी कधीच करत नाही, वेळेच्या वेळेत 8:30 साडेआठलाच करून घेत असते। तर असू द्या, आज पाण्यानेच स्वामींचा अभिषेक करून घेते। शेवटी भाव महत्त्वाचा, तर श्रद्धेने आणि मनाने स्वामींचा मी इथे अभिषेक वगैरे पाण्याने करून घेतला आहे। त्याच्यानंतर स्वामींना पुसून वगैरे घेतला आणि स्वामींना आवरणारा हिना अत्तर वगैरे लावून घेतला। तसेच माझ्याकडे ना स्वामींची चांदीची पावलं होती, त्यांना पण अभिषेक वगैरे करून घेतला। आणि इथे मी स्वामींना मस्त असा अष्टगंध वगैरे लावून घेतला, पावलांना पण अष्टगंध वगैरे लावून घेतला। त्याच्यानंतर स्वामींना वस्त्र परिधान करून घेतले आणि स्वामींना फेटा वगैरे घालून घेतला आणि नंतर मग स्वामींना आसनास्थावर बसून घेतले। त्याच्यानंतर स्वामींना खूप प्रिय असणारी चाफ्याची फुलं मला आज मिळाली। पहिल्यांदाच स्वामींना चाफ्याची फुलं मी घेऊन आले होते। तर बघा, इथे माझी स्वामींची सकाळची साधी सोपी अभिषेक पूजा वगैरे झाला आहे आणि पावलांना पण देवाऱ्यामध्ये ठेवून त्यांची पूजा वगैरे करून घेतली आहे। त्याच्यानंतर स्वामींना जी चाफ्याची फुलं वगैरे मी आणली होती ना ती वाहिली आणि नंतर मग दीपाने ओवाळून घेतला, नंतर अगरबत्ती ओवाळून घेतली, त्याच्यानंतर धूप वगैरे लावून धुपाने वगैरे ओवाळून घेतला। तर अशी माझी स्वामींची गुरुवारची साधी सोपी पूजा मी करून घेत असते। तर दररोज मी 3 अध्याय, एक तारक मंत्र, जपमाळ, स्तवन हे करत असते। फक्त गुरुवारी मी स्वामींचा अभिषेक वगैरे करून घेत असते। तर इथे माझा अभिषेक वगैरे झाला। त्याच्यानंतर मग मी स्वामींना प्रसाद म्हणून कढी, साखर आणि पाण्याचा लोटा वगैरे मी इथे ठेवून देत असते। तर श्रद्धेने, मनाने, भावनेने स्वामींचा अभिषेक वगैरे करून झाला आहे आणि नंतर मग मी स्वामींना नमस्कार करते, देवाला नमस्कार वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग स्वामींची आरती मी इथे करून घेत असते। तर आरतीसाठी मी ना कापूर जाळून मगच मी स्वामींची आरती वगैरे करून घेत असते आणि सकाळी सकाळीशी पूजा वगैरे झाली ना खूप प्रसन्न वाटते। तर आता तुम्हाला दाखवते। तर बघा, आता स्वामींचा अभिषेक, स्वामींची सकाळची पूजा आणि चाफ्याची फुलं पण फ्रेश, तर खूप छान, खूप प्रसन्न वाटत होते। त्याच्यानंतर मग मी 3 अध्याय, तारक मंत्र, जपमाळ, स्तवन करत असते। तर पहिल्यांदा स्वामी चरित्र सारामृताची पूजा वगैरे करून घेते आणि त्याच्यानंतर मग मी पहिल्यांदा स्तवन म्हणून घेत असते, त्याच्यानंतर जपमाळ आणि तारक मंत्र, त्याच्यानंतर मग मी 3 अध्याय वाच। तर इथे मी स्वामींचा पहिल्यांदा स्तवन करून घेत आहे। तर इथे मी स्वामींची जपमाळ वगैरे करून घेत आहे। तर मी तारक मंत्र खूप फास्ट बोलत होती। स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे म्हणा, तर कवतुते स्मरण गामी अशक्य शक्य
करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे नुन काय स्वयंभक्त पार्थ घडवी माय. अग्नी विलकालने त्याला परलोकी ना भीती त्याला अशक्य शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी बाई हे पळू दे वसे अंतरी स्वामी. शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्याचा नको घाबरू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी यावीन तू स्वामी. भक्त अटवके तिदा दिली त्यानीच साथ नको डगमगू स्वामी देतीलात अशक्य शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम घ्या नाम तीर्थ स्वामीच या पंचामृतात तीर्थ घे आठविता प्रचिती न सोडी ती तया जाय स्वामी. घेता ती अशक्य शक्य करतील स्वामी. निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी. बळपाठीशी नित्य आहे रे मना आतर कावतो ते स्मरणगामी अशक्य शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे नुन काय स्वयंभक्त पारक्त कडवी माय. अज्ञे विनकालने त्याला परलोकी ना भीती त्याला अशक्य शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी बाई हे पळू दे वसे अंतरी स्वामी. शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असा खेळ ज्याचा नको घाबरू असे बाळ त्यांचा अशक्य शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होसी यावीन तू स्वामी. भक्त अटवके तिदा दिली त्यांनीच असा तर नको डगमगू स्वामी देतीलात अशक्य शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम घ्या नाम तीर्थ स्वामीच या पंचामृतात तीर्थ घे आठविता प्रचिती न सोडी ती तया जाय स्वामी. घेता ती अशक्य शक्य करतील स्वामी. त्यानंतर इथे मी स्वामींचे 3 अध्याय वाचून घेत आहे. अध्याय वगैरे वाचून झाला का त्याच्यानंतर मग मी स्वामींना मुद्रा करून घेत असते. त्याच्यानंतर मग मी घरामध्ये जे भाजी भाकरी काही बनवत असते ते मी पहिल्यांदा स्वामींसाठी काढून ठेवत असते नैवेद्य म्हणून. आणि आता पूजा वगैरे अध्याय वगैरे वाचून झाले का मग स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून घेत असते. स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून झाला का मग देवासमोर रांगोळी वगैरे काढून घेत असते. आणि अशी आहे माझी गुरुवारची साधी सोपी पूजा, स्वामींचा अभिषेक. तर कसा वाटला ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय. श्री स्वामी समर्थ.